श्री सदानंद चिरमे यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तर त्यांच्याच कुटुंब त्यांचा आजपर्यंतचा प्रवास त्यांनी वयाची 80वी वर्षी यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. ते निरोगी धड दाखवत आहेत. तर साहेब, मला आपल्याला हे विचारायचं आहे की आज आपल्याला कुठल्या प्रकारच्या आदिव्याधींना तोंड द्यावं लागतं का? नाही, मला कुठल्याही प्रकारची व्याधी वगैरे नाही आहे. डायबिटीज पण नाही आहे. खूप खूप अभिनंदन सर. आज वयाच्या लवकर बऱ्याच जणांना डायबिटीजचा त्रास आपल्याला नाही. तर आपण डायबिटीज नाही म्हणजे आपण साखर खात नाही की काय? नाही, मी गोड खातो, साखर खातो. हां, मात्र मी निर्व्यसनी आहे. चहा वगैरे मी घेत नाही. बाकी गोड खात असतो आणि आवडतेही मला गोड. तर आपण कुठल्या सेवेत होता, म्हणजे याबद्दल आपलं प्रोफेशन का? मी शिक्षकी पेशामध्ये होतो, परंतु शिक्षकी पेशामध्ये असताना सुद्धा समाजसेवेमध्ये कार्यरत होतो आणि रिटायर झाल्यानंतर प्रश्नच नाही, मी समाजसेवेचं व्रत घेतलं. अनेक चळवळीमध्ये मी होतो. किसान, कामगार आणि विद्यार्थी, युवक वगैरे यांच्या जनजागृतीचे कार्य मी केलं आणि लोकांमध्ये एक प्रकारची अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे किंवा लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला गेला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी कार्यरत होतो आणि खऱ्या अर्थानं लोक जागृत झाले पाहिजे. एक तारतम्य ठेवून आणि तर्क बुद्धीनं विचार त्यांनी केला पाहिजे, अशा प्रकारची माझी भूमिका होती आणि त्यासाठी मी कार्यरत राहतो. आणि आपली सेवा किती वर्ष आहे? 37 वर्ष मी सेवा केली. हां. सेवा आपण केली आहे. आणि आपलं शिक्षण काय? मी MA BEd आहे. विषय कुठला? मी इंग्रजी विषयाचा शिक्षक होतो आणि MA मी राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र यामध्ये केलेलं आहे. महत्त्वाचे विषय आपण शिकवलेले आहे. शिक्षकांचा आणि बाजूला बसलेले आपले मिसेस आहे. हो. त्यांचं नाव काय? रत्ना इल्मे. रत्ना. त्याचं 77 वर्ष वय आहे. आणि आपल्याला त्यांनी म्हणजे त्यांनी आपण जे एवढे वर्षाचा आहोत हे केलेला संसार केलेला आहे, त्याबद्दल त्यांची आपल्याला कितपत साथ मिळाली? त्या सर्व सुखदुःखामध्ये ती माझी साथीदार राहिलेली आहे. माझ्याच विचाराची ती आहे. म्हणजे आम्ही अर्थातच एका विचारसरणीशी संबंधित असल्यामुळे माझ्याच विचारसरणीची ती आहे. अजिबात ती अंधश्रद्धाळू नाही, पुरोगामी विचाराची आहे आणि तीसुद्धा कार्यरत आहे आणि तीसुद्धा किसान, कामगार, महिला यांच्या चळवळीमध्ये माझ्याबरोबरीनं ती सहभाग घेत असते आणि घेत आली आहे. निश्चितच. देशामध्ये वाटा असतो तर आपली 80 वर्ष झालेली आहे. त्यानंतर आपण 100 वर्ष पूर्ण होईल अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो. आणि आज आपला मित्र परिवार आहे, आपल्या सर्वांकडे मित्र परिवार, नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत. तर या कार्यक्रमाच्या दृष्टीने मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की आपण मी असं ऐकल्याबद्दल की आपण सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य केले. हां, मी ग्रामपंचायतचा एक प्रकारचा सदस्य होतो. त्यावेळी नॉन गव्हर्नमेंट स्कूलमध्ये असल्यामुळे आम्हाला ते अधिकार होते आणि माझ्या गावातली जी सहकारी धानगिरणी आहे तिचा मी 11 वर्षापर्यंत अध्यक्ष होतो. ती डुबलेली नौका होती. तिला तारण्याचं काम केलं. मी तिला चांगलं समृद्ध बनवलं. त्याच्यानंतर मग तिथून मी सोडून दिलं. तर आपल्याला त्याची बोलली होते प्राचीन संस्कृती, हडप्पा, विज्ञान वगैरे याच्याबद्दल आपल्याला काय मिळतं की आपल्या म्हणजे बाहेरच्या लोकांचे शोध लावलेले आहेत, त्यांनीच लावलेले आहे की इथल्या लोकांनी याच्याबद्दल आपलं काय मिळतं? हे बघा, प्राचीन काळामध्ये आपला भारत देश समृद्ध होता. त्यांनी शोध आपल्या आपण जन्म 1945 हो हो तर आपला जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला. हो. तर आपल्याला म्हणजे आपण तेव्हा ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपण 2 वर्षाचे असतो. अर्थात. तर त्यानंतर त्या तो काकांना वाढते बाबा, संत गाडगे बाबा, महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्यापैकी कुणाला पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे? मी गाडगे बाबाला पाहिलं. गाडगे बाबा माझ्या गावी आले. तुकडोजी महाराज माझ्या गावी आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां म्हणजे नागपूरला मी त्यांना सुद्धा पाहिलं. म्हणजे मी गेलो होतो आणि इथे हे या लोकांना पाहण्याचं मला भाग्य मिळालं किंवा एक प्रकारचा संधी मिळाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तन ऐकलंय का? माझ्या गावाजवळ जिथे मी शाळा
माध्यमिक शिक्षण घेतलं तिथेच त्यांचं कीर्तन वगैरे प्रवचन झालेलं होतं. तुकडोजी माझ्या गावात झालं खरं गाडगे महाराजांचं, त्यांचं सुद्धा कीर्तन मी ऐकलं. आपण अजून 27 वर्ष आपल्या या ठिकाणी ईश्वरचरी प्रार्थना करतो. यानंतर